तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी प्रत्येक गृहिणीने स्वतःला विचारलीच पाहिजे आणि आपण या गोष्टी करतो का हे देखील पाहिले पाहिजे। त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, कारण आपण आज गृहिणींनी कोणत्या गोष्टी साथ केल्या पाहिजेत हे आपण आज पाहणार आहोत। आपण स्वतःला न हरवून देता स्वतःवर प्रेम हे केलेच पाहिजे, हाच येथे सांगण्याचा माझा उद्देश आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मला कमेंट करून सांगा। अशाच उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या गृहिणी फॅशन लॅब चॅनलला फॉलो करा, म्हणजेच सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। आपण अनेकदा कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःला पूर्णपणे विसरूनच जातो आणि हळूहळू कधी वय झाले, आयुष्य निघून गेले हे देखील कळत नाही। पण स्वतःला पण माहीत असणे गरजेचे आहे की या जबाबदाऱ्यांपलीकडे जाऊन स्वतःवर प्रेम देखील करता आले पाहिजे आणि ते प्रेम करणे देखील गरजेचं आहे। आपले जीवन अधिक सुंदर बनेल। बघा, स्वतःवर प्रेम करणे म्हणजे स्वतःला महत्त्व देणे, स्वतःची काळजी घेणे आणि स्वतःच्या गरजांकडे, स्वतःच्या आरोग्याकडे आणि आवडीनिवडींकडे लक्ष देणे आणि त्याचबरोबर स्वतःचा स्वाभिमान देखील जपणे होय। आपण गृहिणीची भूमिका तर निभावतोच, पण गृहिणी म्हणून असलेल्या जबाबदाऱ्यांच्या पलीकडे जाऊन स्वतःला एक व्यक्ती म्हणून जपण्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि काही हटके आणि व्यावहारिक उपाय देखील आपण केले पाहिजेत। आता आपण पाहूया स्वतःवर प्रेम करण्यासाठी आपण काय काय उपाय करू शकतो। बघा, नंबर 1, सर्वात पहिला उपाय म्हणजे जो मी कायम तुम्हाला सांगत आलेले आहे की आपण कायमच स्वतःसाठी टापटीप आणि नेहमी आवरून सवरून राहिले पाहिजे। बघा, टापटीप आणि आवरून सवरून राहणे म्हणजेच काय, नवीन नवीन ड्रेस, नवीन साड्या घालणे वगैरे नाही, सतत मेकअप करत राहणे असे देखील नाही। जे आपल्याकडे आहे ना तेच नीटनेटके असले पाहिजे, स्वच्छ असले पाहिजे आणि ते फ्रेश कलरचे कपडे असावेत, म्हणजेच हलकासा त्याच्यावरती मेकअप करणे आणि चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल असावी। बघा, आता सकाळची तर घाई सर्वांचीच असते, सर्वांनाच असते, पण जेव्हा सर्व कामे आपली पूर्ण होतात ना तेव्हा तरी तुम्ही स्वतःला वेळ देऊ शकता ना। मग या वेळेत या गोष्टी तुम्ही करू शकता स्वतःसाठीच। बघा किती तुम्हाला भारी छान फील होईल। आपण काय करतो, घरीच तर आहे ना असे म्हणून पूर्ण वेळ आपण मेकअप देखील करत नाही आणि टापटीप देखील राहत नाही, नुसतं आपण काम करत राहतो। कसेही दिसो आपण, घरदार, मुले हे देखील सुंदर दिसली पाहिजेत, आपण कसेही दिसो, कसेही राहू अशी आपली भावना असते, पण असं नाही। स्वतः देखील टापटीप राहणे, व्यवस्थित राहणे हे देखील तितकंच गरजेचं आहे आणि या गोष्टींमुळेच आपण स्वतःवर प्रेम देखील करू लागतो। आपण आता काय करायचं आहे, आपण स्वतःला सांगायचं आहे आणि स्वतःलाच काही गोष्टी ठरवून द्यायच्या आहेत आणि स्वतःवर प्रेम करायला अशा पद्धतीने सुरुवात करायची आहे। नंबर 2, स्वतःलाच स्वतः निग्लेक्ट करू नका, म्हणजेच काय, कमी लेखू नका। बघा कशा पद्धतीने मी सांगते, आपण नेहमी म्हणत आलेलो आहोत की मला हे कशाला, मी घरीच तर असते, मला नको, हे सर्व मुलांना घ्या, मुलांना द्या, तुम्हाला घ्या, नको हे मला, कशाला असे आपण हे सर्व आपण आपल्या नवऱ्याला, आपल्या माणसाला आपण म्हणत आलेलो असतो। पण असे पण बघा, असे तर मी पण म्हणत आलेले आहे ना, आजपर्यंत म्हणत आलेले आहे आणि मी पण आता स्वतःमध्ये सुधारणा केलेली आहे, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे। बघा, या सर्वाने मग अशाने आपण काय होतं की कालांतराने आपलीच माणसे आपल्याला, आपला नवरासुद्धा आपल्यासाठी काही घ्यायचे द्यायचे म्हटले ना की हळूहळू कमी करतो। याने दोघांतील प्रेम, जिव्हाळा तर कमी होतोच, पण नवरा पण आपल्याला म्हणू लागतो की तुला कशाला, तू घरीच तर असते। म्हणूनच आपणच आपल्यावर प्रेम करायला हवे आणि स्वतःकडे बघायला हवे। येथे माझा सांगण्याचा उद्देश हा आहे की स्वतःच स्वतःवरती प्रेम करा, म्हणजे सर्वजण आपली माणसे ही प्रेम करतीलच। नंबर 3, आर्थिक स्वावलंबनाचा एक छोटासा प्रयत्न। जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या अवलंबून असाल ना तर स्वतःच्या नावावर एक इमर्जन्सी फंड तयार करा, सुरुवात तर करा। अगदी छोट्या छोट्या रकमेपासून सुरुवात तुम्ही करू शकता, म्हणजेच काय, तुम्ही हवे ते घेऊ शकता, कोणालाही काहीही देऊ शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुमच्याकडे पैसे असतात ना तेव्हा तुमचा आत्मविश्वास देखील वाढलेला असतो आणि स्वावलंबीपणाची भावना देखील तुमच्यामध्ये येते। यातूनच आपण आपल्यावरचे प्रेम, आपली प्रेमाची भावना स्वतःवरती ठेवू शकतो, म्हणजेच काय, आपली सेल्फ रिस्पेक्ट आपण इथं जपू शकतो। नंबर 4, स्वतःवर वेळ घालवा, डेटवर जा, म्हणजेच काय, तर कधीतरी एकट्याने बाहेर फिरायला जा, निसर्गाच्या सानिध्यात जा, मंदिरात, मोकळ्या ठिकाणी जाऊ शकता आणि शांत वेळ घालवू शकता, जिथे जास्त गर्दी नाही, गोंधळ नाही। याने आपली मानसिक शांतता थोड्या वेळ का होईना जपली जाते आणि या वेळेत आपल्या आवडीच्या गोष्टी देखील आपण करू शकतो। ही वेळ फक्त तुमची असावी, इतर कोणाचीही नसावी, कोणाशीही बोलण्यासाठी, कोणाची कामे करण्यासाठी नसावी।
आणि कोणाचा विचार करण्यासाठी किंवा कोणते टेन्शन घेण्यासाठी सुद्धा नसावी. ही वेळ फक्त स्वतःची काळजी घेण्याची असावी. म्हणजेच काय, यातून आपल्या मनाची आपण स्वतःची काळजी घ्यायला आपण शिकतो आणि त्याची सवय देखील स्वतःला लागते. नंबर 5, कॅज्युअल असण्याचा परवाना घ्या. म्हणजेच आठवड्यातून एकदा काहीही न करण्याचा दिवस ठरवा. त्या दिवशी ना घराची साफसफाई, ना कोणती जबाबदारी, ना कर्तव्याचे जबाबदारीचे ओझे, ना काही रेसिपी, काहीही ओझे, काहीही काम त्या दिवशी एक्स्ट्राचे करू नका. जे तुमचे डेलीचे आहे तेवढेच तुम्ही करू शकता. ही परफेक्ट असण्याची सक्ती म्हणजे हे झालंच पाहिजे, ते झालंच पाहिजे, हे एक दिवस तरी बंद करा. या काही गोष्टींनी आपल्याला थकवा तर वाढतच असतो. कधीतरी या सर्व गोष्टींनी मन देखील आपलं थकत असतं, त्याचबरोबर शरीर देखील आपलं थकतं. मग एक दिवस सुट्टीचा आणि विश्रांतीचा तर आपल्याला हवाच ना. नंबर 6, नो वर्क होम झोन तयार करा. बघा, घरात एक असा कोपरा, अशी जागा निवडा जिथे तुम्ही शांत वेळ घालवू शकता. ना तिथे कामाचा विचार, ना ताण. असा कोपरा जिथे तुम्ही बसल्यावरती फक्त तुम्हाला शांतता जाणवेल. तुमचे छंद, तुमचा विचार आणि तुमची स्वप्न याकडेच तुम्ही लक्ष तिथे दिले पाहिजे. ती तुमची मेंटल सिक्युरिटी असावी. म्हणजेच काय, काहीतरी क्षण त्या कोपऱ्यात, त्या ठिकाणी तुम्ही घालवू शकता आणि स्वतःची काळजी म्हणजे स्वतःच्या मनाची काळजी तुम्ही घेऊ शकता. नंबर 7, नाही म्हणण्याची एक नवीन पद्धत. थेट नाही म्हणण्याऐवजी मी सध्या उपलब्ध नाही, मला सध्या वेळ नाही, मी या गोष्टीला प्राधान्य देऊ शकत नाही, हे बोलण्याची हिंमत ठेवा. याने समोरचा देखील दुखावला जात नाही आणि समोरच्या व्यक्तीला तुमची सीमा देखील समजते आणि स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट देखील जपली जाते. यामुळे स्वतःवरती प्रेम आणि स्वतःवरची स्वाभिमानाची भावना ही देखील जपली जाते. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, तुम्ही गृहिणी असणे ही तुमची एक भूमिका आहे, तुमची ओळख नाही. तुम्ही त्या भूमिकेबाहेर एक पूर्णपणे स्वतंत्र व्यक्ती आहात. स्वतःला त्या ओळखीच्या चौकटीतून बाहेर काढून मोकळेपणाने जगण्याचा नक्की प्रयत्न करा आणि स्वतःवरती प्रेम करण्याचा सुद्धा प्रयत्न करा. तुम्हाला यातील कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कशाला प्राधान्य देता ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमची मते वाचायला, तुमच्या कमेंट वाचायला मला खूप आवडतात आणि तुमचे मन देखील याच्यातून मी जाणवू शकते. तर आजचा व्हिडिओ हा जरी तुम्हाला युजफुल वाटला असेल मैत्रिणींनो, तर एक लाईक नक्की करा आणि अशाच उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी अजूनही आपल्या गृहिणी फॅशन लाईफला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आजचा हा प्रवास इथेच थांबवूया. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवरती प्रेम करा. सर्वांनी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तसे तर तुम्ही एक सुंदर, सुशिक्षित आणि सुगरण गृहिणी तर आहातच.